पनवेल महानगरपालिकेची निवडणूक आता रंगात आली असून महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजप महायुतीचा प्रचार जोरात सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रभाग क्रमांक 2 मधील मतदारांशी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत प्रचाराला नवी ऊर्जा दिली। त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा आत्मविश्वास दुणावला आहे। प्रभाग क्रमांक 2 मधून भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार दिनेश खानावकर, कृष्णा पाटील, काजल पाटील आणि अरुणा दाभणे हे निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या प्रचारासाठी आयोजित या भेटी दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते जयंत म्हात्रे आणि ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की पनवेलचा सर्वांगीण आणि वेगवान विकास साधायचा असेल तर केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिका या ट्रिपल इंजिन सरकारची ताकद महापालिकेत सत्तेवर असणे अत्यावश्यक आहे। महापालिकेत आपले एकूण 66 नगरसेवक आहेत, मात्र यंदाच्या निवडणुकीत आपल्याला केवळ 66 वर थांबायचे नाही तर त्यापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणायचे आहेत। त्यासाठी महायुतीच्या उमेदवारांनी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचून केलेली विकासाची कामे सांगितली पाहिजेत। ते पुढे म्हणाले, आता मी आणि जयंत म्हात्रे एकत्र आलो आहोत, त्यामुळे आपली ताकद अधिक वाढली आहे। त्याचबरोबर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI आणि मित्रपक्षांची मजबूत साथ आपल्या पाठीशी आहे। त्यामुळे या प्रभागातील 4ही उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील, याबाबत मला कोणतीही शंका वाटत नाही। आता पूर्वीचं आपलं गावाचं स्वरूप होतं आणि आता हे इमारती झाल्या, भाडेकरू आले, त्याच्यामुळे स्वरूप बदलले। तर आपण गावकरी आता इथे दिसतात, ते त्याच्यातले 90% मला गावकरी दिसतात। पण आता बाहेरचे लोक म्हणून राहिलेले आहेत, आपल्या घरामध्ये भाडे मिळते म्हणून पण आपले कामधंदे करण्याकरता म्हणून आलेले आहेत। पण याच्याकरता त्यांच्यामध्ये पण आपण विसरायला पाहिजे, त्यांची मतं जास्त महत्त्वाची आहेत। आणि म्हणून आपण जिथे इथं आजूबाजूच्या परिसरामध्ये राहतो त्या सगळ्या परिसरामध्ये त्यांच्यात जाऊन त्यांची मतंसुद्धा आपल्याला महायुती करता, म्हणजे कमळ निशाणी आपली आहे, तर कमळ निशाणीच्या दृष्टीने बटन दाबून ती द्यायची आहे। त्यासाठी आता सगळे नेते मंडळी एकत्र येणार आहेत। म्हणजे आता आमची मीटिंग झाली पनवेलला सर्व पक्षाची, त्यामध्ये ठरलेलं आहे की आता ह्याच्यामध्ये आपण जेव्हा समजा आपले उमेदवार देतो तर पत्रकावर काढताना आता आपले माननीय मुख्यमंत्री साहेबांचा फोटो असेल, शिंदे साहेबांचा असेल, अजितदादांचा असेल, आठवलेंचा असेल, हे पत्रकावरती आता आपण 4ही फोटो टाकतोय। देवेंद्र आपल्या पुन्हा नरेंद्र मोदी साहेब ते भारताचे नेते आहेत, ते प्राईम मिनिस्टर आहेत। त्याशिवाय राज्यातले त्या 4ही नेते आपल्याकडे इतके मोठ्या प्रमाणात आहेत, तर महाराष्ट्र सरकारला ताब्यात आहेत, केंद्र सरकारला ताब्यात आहेत आणि महापालिका पण आपल्याच ताब्यात आहे। आता हल्ली आजच्याच दिवसाला पहिल्यांदा आपले 51-54 होते, ते आता 65-66 नगरसेवक हे आपले महायुतीचे झालेले आहेत। आता 65-60वर थांबायचं नाही, आपल्याला 78 पैकी 75, 77, 78चे 78 कशी सीट येतील निवडून ते आपल्याला हे जर माहीत असेल तर एखादी सीट जर पडली, ती सीट का पडली, कशामुळे पडली, कार्यकर्त्याने कुठलं काम नाही केलं तर त्याचा हिशेब घेतला जाईल। या प्रचार दौऱ्यात भाजपचे नेते जितेंद्र म्हात्रे, महेश पाटील, अशोक साळुंखे, राजू शेळके, रामदास फडके, काळूराम फडके, महेंद्र म्हात्रे, आकाश फडके, रुपेश फडके, विजय म्हात्रे, विजय पाटील यांच्यासह महायुतीचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश संचारला असून प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजप महायुतीचा प्रचार अधिक वेगाने आणि आक्रमकपणे पुढे सरकत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले।